अभंग क्रमांक 2355. तुकोबारांचे काही अभंग विश्वासाचे आहेत, काही अभंग कूट अभंगही आहेत, काही वेदांत विचार मांडणारे अभंग आहेत, काही ईश्वर शरणांगतीचे अभंग आहेत, काही नामधारक होण्यासाठी प्रवृत्त करणारे अभंग आहेत. आपली स्थिती, समाजाची स्थिती असे सांगणारेही काही अभंग आहेत. आणि मग या अभंगातून तुकोबाराया की बद्ध असलेले जीवानं आपण यातून कसं मुक्त व्हावं असा उपदेश करणारा अभंग आहे. की हे बंधन तुटल्यानंतर आशा आपोआप निवृत्त होते, किंवा आशा निवृत्त होणं आणि बंधन सुटणं याचा कार्यकारण भाव आहे असं म्हणतात. आशा हीच बंधाला कारण आहे. आशा निवृत्त झाली की जीव मुक्त झाला. आणि मग असा बंधनाचा फासा तोडावा जीवानं आणि सगळ्या आशा निवृत्त व्हाव्या अशी इच्छा आहे त्यांची. आणि मग नसलेलंच हे ओझं आहे, नसलेलंच बंधन आहे, नाही तेच घेता शिरी होईल दुरी निजपंथ. हा मुख्य मार्ग आहे परमार्थ प्रवासाचा. हा मार्ग नको त्या भ्रमानामी वेगवेगळ्या कल्पनेनं आहे तो मार्ग. वास्तव मूळचा मार्ग सुखरूपच आहे आमचा, सुखरूपतेकडेच वाटचाल करत आहोत. पण मार्ग चुकल्यासारखा मी भ्रमिष्ठासारखं नको त्या कल्पनेमुळं तार्किकांच्या संगतीनं म्हणा भ्रमल्यासारखा मी वावरत आहोत. आणि निजपंथ आम्हाला दुरी झालेला आहे, दुरावलेला आहे. होईल दुरी निजपंथ. आणि मग हे कशामुळं म्हणतात त्याचं कारणही सांगतात. नाथिलेची माझे तुझे. नाथिलेची म्हणजे लटकं, खोटं, माझं तुझं असा एक खोटा भ्रम आहे. कोण ओझे वागवी, कोण शहाणा पुरुष असलं ओझं वागवेल. आणि मग अशा भ्रामकल्पनेतून आम्ही जर नको त्या वाटेकडे जर जात असू तर देवाचा पंथ आम्हाला दुरावेल. आणि मग असा देवाशी अंतराय जर पडला तर मग त्या जिन्याला काय किंमत आहे. तर का म्हणे अंतराय देवी काय जिणे ते. म्हणून नाही तेच घेता शिरी होईल दुरी निजपंथ असा आम्हाला उपदेश करणारा महाराजांचा अभंग आहे. तुकोबारायांनी पायापायाला आत्मानात्म विवेक मांडलेलाच आहे, भक्तीही मांडलेली आहे. आणि मग तुकोबारांचं सांगणं कसं, त्या काळची परिस्थिती आणि आताच्या माणसाची प्रवृत्ती हे सगळं महाराजांनी अभ्यास करून गाथेत मांडलेलं आहे. म्हणून फक्त आम्हाला या बंधनातून मुक्त व्हायचं आहे. आणि मग याचाच विचार परमार्थात आपण करायला पाहिजे अशी पायापायाला आठवण करून देतात. की ठाईच वैसोनी करा एकचित्त, एकाच ठिकाणी बसा, मन एकाग्र करा. मनशुद्धीशिवाय हे होणार नाही. परमार्थ हा स्वतः व्यक्तिगत दुरुस्तीचा आहे. म्हणून निर्वाहापुरते अन्नाच्छादन, काळ सारावा चिंतने. प्रत्येक साधकाला पायापायाला तुकोबाराय महाराज जागृत करतात. तुकोबारायांची शिकवण ही एका देहूपुरती मर्यादित नाही, एका महाराष्ट्रापुरती नाही, अखंड विश्वाला उद्धार करण्यासाठी महाराजांचा अवतार आहे. आणि मग भक्तिपंथानेही आमची सुटका होईल, ध्यानयोगानेही आम्ही तिथपर्यंत जाऊ असेही महाराज सांगायला चुकत नाहीत. म्हणजे तुकोबारांचा व्यापक दृष्टिकोन किती आहे बघा. कोणत्याही साधनाला ते सहजासहजी दुराग्रहानं हट्टानं ढकलायला तयार नाहीत. पण तरी देखील मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाले असं म्हणतात. की भक्तिपंथ बहुसोपा पुण्य नागवे या पापा, येणे जाणे खेपा. शेवटी काय, यायचं आणि जायचं ह्या खेपा, येण्याची एके खंडती. एका या वारकरी संप्रदायाच्या विचारानंच आम्ही या बंधनातून मुक्त होऊ. आणि बंधनातून मुक्त होणं हेच आत्यंतिक सुख, हेच श्रेय असं मानलेलं आहे महाराज. म्हणून आम्हाला सुखाची कल्पना मांडली आमच्यासमोर, आम्हाला पुण्याचा विचार सांगितला, आम्हाला साधना करण्यासाठी काहीतरी करा म्हणून सांगितलं. कारण कृतिशीलता असल्याशिवाय माणसं करायला धजत नाहीत. म्हणून ही बंधनं हळूहळू पटवून देण्यासाठी, कारण वास्तविक मी बांधला गेलेलो आहे हेच अजून जीवाला कळायला तयार नाही, मान्यच करत नाहीत महाराज. माणसं इतकी संसारात व्यस्त झालेली आहेत. प्रत्यक्ष देव जरी महाराज आता कामाच्या आमच्या या दिवसात आला तर दारात दत्त महाराज येवो, विष्णू परमात्मा जरी आला तरी सवड नाही भेटायला अशी आमची अवस्था आहे महाराज. आणि आला तर तो कळायला तयार नाही.
एवढे आम्ही कामात व्यस्त आहोत. म्हणजे देवाकडं वास्तव मानवी शरीर हे देवरूप होण्यासाठीच आहे महाराज. वास्तविक सुखरूप व्हायचं आहे मला. देव आनंदरूप आहे, सद्गण आहे, चितघन आहे, आनंदघन आहे. तेच व्हायचं आहे परमार्थात. दुसरं काही व्हायचं नाही. ही प्रत्येकाला पदवी घेता येते. राम म्हणता रामच होईचे पदी बैसोन पदवी घ्यायचे. या पदावर प्रत्येक साधक आरूढ होऊ शकतो. प्रत्येकानं ही पदवी आपणच मिळवायची आहे आणि आपणच आपली पदवी आपणच दान म्हणून स्वीकारायचे. कुणी इथं पदवीदान समारंभ नाही. कुणी कुणाला द्यायचंच काही नाही. येथे कोणाचे काय गेले ज्याचे त्याने अनहित केले. पण आपण जागृत राहायचं आहे. आणि ही जागृती म्हणजेच परमार्थाच्या दृष्टीने जागरण. जागृती कोण जागा आहे परमार्थाच्या दृष्टीने महाराज? कारण आम्ही सगळे संसारी जीव आहोत. संसारी जीवांना आम्ही परमार्थ करतो आहोत याची एक आवड आहे आम्हाला. सुख वाटतं आम्हाला. पारायण करत आहोत, आम्ही कीर्तन करत आहोत, भजन करत आहोत. म्हणजे संसारात असून करतो आहोत. हे एक कौतुकाची गोष्ट आहे महाराज. हे काही चुकीचं नाही, करायला पाहिजे अट्टहासानं. पण परमार्थाचं फळ हे कीर्तन, गाथा, ज्ञानेश्वरी याच्या आवडीवर ठरेल काय संसाराच्या आवडीवर ठरणार? आमच्या परमार्थाचं फल हे अंतःकरणातल्या आवडीवर ठरणार का आम्ही करणाऱ्यावर ठरणार? आम्ही जे करतोय त्याच्यावर फळ आहे का आवडीवर फल आहे? आतली आवड महाराज आहे आमची वेगळी आणि आम्ही करतोय वेगळं. वेगळं करतोय याचं चुकीचं नाही. हे समाधीच आहे महाराज. हे करावंच लागेल. आणि मग आरपार करतच नाही त्याच्यापेक्षा आम्ही करतोय हे चांगलं आहे. म्हणजे एक सत्वगुणी परमार्थ आहे हा. आणि याला कुठेही रजोगुणाची तमोगुणाची झालर येऊ देता कामा नाही. म्हणून तू गुणत्रया त्या वेरी मी माझे हे न करी. एक आत्मसुखांतरी विसंबझने. आत्मसुखाला मात्र सगळ्यांनी अंचवलेलं आहोत आम्ही. वास्तविक त्याची गोडी आम्हाला लागायला पाहिजे. लाचावले मन लागली शिवगोडी. तुकोबार आहे संसारातच होते महाराज. पण आवड देव, ज्याच्या चित्तात आवड देवाची तो भक्त. ज्याच्या आमच्या चित्तात आवड आहे संसाराची आम्ही पक्के संसारी. फक्त विधी आमच्यासाठी का निर्माण केला? आम्ही विधीला सुद्धा आठवत नाहीत की आम्ही पामर आहोत. काय होतंय असं केल्यानं म्हणणारे लोक आहेत महाराज. हे देवळात जाताना असं बोलू नये. काय होतंय बोललं तर आज एकादशी आहे निदान उपवासी राहावं. काय होतंय उपाशी राहून असंही म्हणणारे लोक आहेत महाराज. माळ घातल्यानं काय होतंय? म्हणजे विधीला सुद्धा आटोपत नाही त्याला पामर म्हणावं. विधीनं वागतो त्याला विषयी म्हणावं. आणि जो मला मुक्त भावाशी इच्छा धरून आहे त्याला मुमुक्षु म्हणावं. आणि जो मुक्त झालेला आहे जिवंत असताना पण तरी देखील श्रद्धेनं देवभक्त म्हणून उपासना करत आहे, गुरु शिष्य म्हणून गुरुची सेवा करत आहे, श्रद्धेनं करतो महाराज. आता त्याला कळालेलं आहे हे सगळं नाशवंत नश्वर जग आहे. मिथ्या जगामध्ये एकमेव परमात्माच आपलं मुख्य अध्यस्थान आहे अशी जाणीव झालेली आहे. आणि जाणीव करून देणारे म्हणजे सद्गुरू आहेत. या दोन्ही शिवाय या जगतामध्ये स्थिर कोणतीही गोष्ट नाही. अशी चेतन असणारं एकमेव तत्व म्हणजे एकतत्वनाम, एक परमात्मा. मग त्याला ज्ञानयोगानं बघायला गेलं तर त्याला ज्ञानाच्या विचारसरणीत परब्रह्म म्हणतात. आणि भक्ती मार्गात बघायला गेलं तर त्याला ईश्वर म्हणतात. मग ईश्वराचं नामस्मरण करणं, त्याचे अनेक आकार आले, अनेक अवतार विग्रह आले, त्याची नावे घेऊन आम्ही समाधान घ्यायचं आणि ज्ञानानं आम्ही मग चित्त समाधानाला पोचायचं. शेवटी काय? प्रसन्नता, क्षमा, दया ही सगळी दैवी संपत्ती हळूहळू हळूहळू आम्ही साठवत राहायचं आहे. म्हणून या अव्हेर करायला शिकलं पाहिजे. परमार्थाला प्रतिबंध करणाऱ्या या गोष्टी तीच बंधनात पडतात महाराज. भाषा म्हणजे सामान्य गोष्ट नाही. कधी बांधले गेलेलो आहोत हेही आम्हाला कळत नाही. आता कठीण प्रसंग आला रागा क्रोधाचा. कधी क्रोध येऊन गेला हेही कळत नाही महाराज. एवढा वेग असतो त्या क्रोधाचा. घरात सुद्धा 10-15 माणसं असली तर आम्ही तो काय बोलेल याची तयारी आधी असते महाराज. आमची तयारी. तो बोलला तर मी असं बोलल्याशिवाय राहणार नाही. तो बोलायचा अवकाश महाराज इतकी काय असते, मनाची तयारी असते. एवढे विकल्पात तयार असतात. म्हणजे ते मन घरच्यांना आटोपत नाही. एखादा आपला गुरु म्हणाला सांप्रदायिक, उद्या बाबा पारायण नाही, उद्या तू ये असं जर म्हणाला तर त्या गुरुनाही ते झकवतं. उद्या काहीतरी माझं काम आहे आणि मला येता येत नाही. मग देव समोर आला तर मग देवाच्या तरी आज्ञा कोण पाळतंय?
आता परवा कार्यक्रम आहेत, काहीतरी लोक स्वच्छता करतात, काहीतरी असे ना काहीतरी, पण त्या निमित्ताने कृतिशीलता होते, देवाचं काहीतरी कार्य होतंय, आमच्या उद्धारासाठी आहे, निदान मंदिर परिसर स्वच्छ, काहीतरी कसं ना काया वाचा मनानं सेवाच करायची आहे शरीरानं. एवढं जरी करता आलं तरी पण तिथं सुद्धा मन महाराज आधीच काहीतरी तयारी करून ठेवून बसलेलं असतं. इतकं मन म्हणजे गुरुचं ऐकायला तयार नाही, देवाचं ऐकायला तयार नाही, घरच्यांचा तर अजिबात विचार करत नाही. असं मन कोणत्या समाजात नेऊन, कोणत्या योगाच्या क्लासला नेऊन ते दुरुस्त होईल सांगा. मग ती आवडच एक अंतःकरणात उत्पन्न व्हायला पाहिजे, आणि मग ती आवड संसाराची आहे, अनंत जन्माची, आणि आम्ही करत आहोत परमार्थ. आणि केलेल्या परमार्थाचा आणि आतल्या आवडीचा अजिबात महाराज एकीकरण होत नाही. त्याला सामान्य अधिकरण नसल्यामुळे विरोधाभास आहे. आत आहे आसक्ती आणि बाहेर आम्ही वैराग्याच्या गोष्टी बोलत आहोत. म्हणून गाथा पारायणाच्या दृष्टीने महाराज मग शेवटी मला सांगा, मी पट्टीचा कीर्तनकार आहे ही ओळख माझी, का मी ब्रह्म आहे ही माझी ओळख हो? मी ब्रह्म आहे ही माझी ओळख असली पाहिजे, मी भक्त आहे ही ओळख असली पाहिजे. मी पांडुरंगाचा भक्त आहे, मी त्यांचा अनुयायी आहे, मी तुकोबारायांचा अनुयायी आहे, मी त्याचा आहे ही ओळख. तुकोबाराई तीच ओळख सांगतात, देव माझा आहे, मी देवाचा आहे, पांडुरंग माझा पिता, रकुमाई आमची माता, भाऊ पुंडलिक मुनी. कोणाशी संबंध जोडावा हे तरी कळायला पाहिजे जीवाला. जीवाचं मूळ माहेर पंढरी आहे माझे माहेर. साध्या सोप्या गोष्टी महाराज, पण परमार्थ कळायला फार फार कठीण आहे. कळला तर तो सांभाळणं कठीण आहे, आणि सांभाळला की मग सगळं हलकं होऊन जातं महाराज. पण तोपर्यंत मध्ये ज्या घटना होऊन जातात त्यामध्ये 3 गुण काय करतात, प्रवेश करतात. मग सत्वगुण आहे, रजोगुण आहे, तमोगुण आहे. मग तमोगुणाचा पगडा पडला की माणसाला काय वाटतं, आळसात राहावं असं वाटतं, झोपा काढावेशा वाटतात, कोणाचंही काम करू नये, ऐकू नये. आणि मग हा तमोगुणाचं एक सामान्य लक्षण आहे, आणि त्याचं महत्वाचं लक्षण हे की तमोगुण अज्ञानातच सुख मानायला भाग पाडतं. तमोगुणी माणसं अज्ञानातच सुखी आहेत महाराज. आता गावात माणसं नाहीत म्हणता, पुष्कळ आहेत. दिवसभर काम होतंय, पण सप्ताह प्रत्येक 7 दिवस वेळ काढावा असं का वाटत नाही? मग तेच काम आम्ही उन्हाचं 2 वाजता तेच काम असते, मग 7 वाजता काय असं काम वेगळं होतंय? पण 1 तासभर वेळ काढावा, ऐका यावं. कोणीही सांगू देत, प्रवचन का ही गोष्ट देवाच्या प्रचाराची आणि प्रसाराची आहे. यामध्ये चांगल्या कानावर गोष्टी पडल्या तर आपल्या कानात चांगलं एखादं जर बीज पडलं तर ते श्रवणाचे मिशे बैसावे एवढी. कधी महाराज कुठं टोकणलेलं, दगडावर टोकणलेलं येतंय आणि चांगल्या रानातलं मरतंय, काय सांगता येत नाही. म्हणून आपण पेरत राहायचं ती जमीन. आणि ते काही नाही महाराज, प्रारब्ध असतं प्रत्येकाचं वेगवेगळं. माणसं उगाच अनुवंशिकता, एकीकडे प्रारब्ध, एकीकडे केलेला अभ्यास असं म्हणतात. नाही, तमोगुण काय करतो, करू देत नाही. केलं तर ते त्याला समजत नाही, त्या अज्ञानातच मग राहतात जीव. आणि मग या तमोगुणाचा अभेर करायचा झाला तर मग पहाटेला जर आम्हाला 5ला जाग आली तर मला काकडा वाचायला पाहिजे असं मन म्हणता येत नाही. मन राहू दे, जीव म्हणत असतो केलं पाहिजे. पण ते मन काय म्हणतं, तमोगुणाच्या अधिक्यामुळं त्यात तमोगुणाचा त्यावर प्रभाव असतो. आणि मग त्या मनोवृत्ती तशा तयार झालेल्या असेल, ते काय म्हणतं मन, आज काकडा वाचून काय होतंय, झोप 7 वाजेपर्यंत, काल दिवसभर काम झालंय नाही, कष्ट पुष्कळ झालं तसं वाटतंय, मग ते झोपायला लावतं, ते 8लाच उठतंय महाराज. मग त्या तमोगुणाचा अव्हेर केला तर साधक 4ला उठून बसेल का नाही हो? मग अव्हेर करायचा आपल्या हातात आहे का देवाच्या? साधना ही व्यक्तिगत आहे महाराज. इथं प्रवचन सांगणं सोपं आहे, पण घरात उठणं हे तुमच्या हातात का माझ्या हातात? माझं उठणं माझ्या हातात आहे, मी करणं केल्याने होत आहे रे, उगाच समर्थ म्हणत नाही. म्हणून तमोगुणाला अव्हेर करायचा तर मग झटकून जागा झालं पाहिजे, आळस टाकून कामाला लागलं पाहिजे. आणि जो आपल्या कामात अगदी नितांत सुंदर रमला, सातत्यानं काम केलं, त्याला फळे मिळणारच महाराज. त्याच्याविषयी इतर जगानं स्पर्धा करायची गरज अजिबात नाही. म्हणून कोणत्याही गोष्टीत, लौकिकात असो परमार्थात असो, सातत्यानं काम करणारी माणसं ही सत्वगुणी असतात. त्याशिवाय सातत्य टिकत नाही. तमोगुणामुळे काहीच करू वाटत नाही, केलेलं काम या ज्ञानात सुख वाटतं. रजोगुण त्याच्यापेक्षा थोडासा चंचल आहे, पण त्याला मिळवावं अशी फार हवा आहे. आणि मिळवलेलं जगाला दाखवावं ही त्याहीपेक्षा त्याची मोठी काय आहे, हाव आहे. त्याला दांभिकपणा म्हणतात. फार फार चंचल असतो मनुष्य, दाखवण्यासाठी सगळं करत असतो. आणि मग काही माणसांना असं वाटतं खरोखर हाच अस्सल परमार्थी आहे असं वाटतंय.
ही तर चूक होण्याचा संभव आहे महाराज. म्हणजे चुकतोय माणूस. हा खरा परमार्थी असला पाहिजे का? कारण त्याचा पोशाख, त्याची वागणं, त्याचं बोलण्याची पद्धत, त्याचा तो सगळा म्हणजे गोष्ट तीच असते महाराज. हे याला मराठी भाषेमध्ये नखरा असं म्हणतात, पण ते स्त्रियांच्या बाबतीत असल्यामुळे बोलू नये. त्या गोष्टी सहजच चालताना सुद्धा महाराज ती एक वेगळीच ढब, बोलताना वेगळी, बोलायचं तेच असतं महाराज. आता कीर्तन झालं की जेवण हे आहेच हो, पण त्याला प्रसाद म्हणतात महाराज. माणसं आता प्रसाद आहे देवाचं मान्य आहे, पण सगळं घरदार जेवायला येते त्याला प्रसाद काय म्हणायचं हो? ऐकायला एकटा येणार आणि 9 जणांनी कशाला यायचं तिकडे? तिथं पत्रावळ्या लोकांनी काढायचे, आमच्या वारकरी लोकांनी का त्रास द्यायचा? सगळ्यांनी या चूल बंद करून, मान्य आहे सिद्धेश्वराचाच प्रसाद आहे, तो दारात कुणालाही उपाशी पाठवणार नाही, खात्री आहे महाराज. आता मी आमच्या डबा घेऊन आलोय नाही महाराज, पण तरी देखील थोडासा कासना प्रसाद, चहा असेल काय असेल तो देतोय, पण तिथं त्या भावनेनं आलं पाहिजे. पण रजोगुणी माणूस नाही महाराज, जेवढं दिलंय तेवढं वसूल केल्याशिवाय जाणार नाही. अगदी लग्न समारंभाला जरी गेला तरी मंडप परतनीपर्यंत म्हणतात ना, नवरा नवरी घरात घालवून फराळाचं कसं ना बांधून आणल्याशिवाय राहणार नाही. कारण ते तेवढं खर्च केलेलं असतं, ते फेडायचं कसं? रजोगुणी माणसाचे विचित्र स्वभाव असतात आणि मग अशी माणसं महाराज बोलायला पटाईत असतात. आणि तो मध्यम रजोगुण असल्यामुळं धड तमोगुणात मोडत नाही, धड सत्वगुणात मोडत नाही. अशा पुरुषाला माणसं भुलतात. आणि मग ते रजोरागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम. आणि मग सत्वगुणी माणसाला जर अशाची संगत भेटली तर मग काहीतरी संसारी माणसाने मिळवायला पाहिजे. का मिळवू नये? स्वतःचं आपण स्वतः साहित्य निर्माण करावं, काहीतरी कष्ट करावा. सत्याचं बोलणं ऐकलं की मग सात्विक माणसं महाराज उपासना सोडतात आणि मग त्याच्या मागे लागतात. म्हणून रजोगुणाचा देखील अव्यवहार व्हायला पाहिजे. हे मिळालेलं तुकोबारायांनी शिवाजी महाराजांचा जो नजराना परत पाठवला तो शिवाजी महाराजांचा अपमान करावा म्हणून नव्हे, रजोगुणाचा अव्यवहार आहे महाराज तो. हे मला काय करायचं? मी साधू आहे, मी साधू वृत्तीनं जगायचं ठरवलंय. मी माझी खतपत्र सगळी कानोबारायांना वाटून देऊन राहिलेली इंद्रायणीत बुडवली. आता मला पैशाची कशाचीही जरुरी नाही. मला आता करायचं आहे फक्त परमार्थ. मला पांडुरंगाशिवाय आता काही माझं जीवन उरलेलं नाही. आणि अशा त्या नजराना सोनं, अब्दागिरी, पालखी, मेना हे काय करायचं? हे राजछत्र तरी मला काय करायचं? माझा पांडुरंग मला पोसणारा पुष्कळ आहे. आणि हे राजा मला आवडतंय ते तू करत असशील तर कर, नाहीतर जीव दिला तरी वचना नाही माझ्या सरी. तू जीव जरी माझ्या पायावर घाण टाकलास तरी माझ्या एका वचनाची तुला सर येणार नाही म्हणतात. तो काय म्हणे, आम्ही राजे त्रैलोक्याचे. सांगायचं आहे ते इतका रजोगुणी आलेला जो नजराना आहे तो अव्हेर करायचं सामर्थ्य रजोगुणाचा अव्हेर म्हणून केलंय, राजांचा अपमान म्हणून नव्हे. हे सामर्थ्य रजोगुणाच्या ढकलण्यात असायला पाहिजे साधकाकडे, आणि याच्यासाठी धैर्य असावं लागतं. आणि हाही रजोगुण महाराज ढकलून सत्वगुण पाहिजे. परमार्थ करण्यासाठी सातत्य टिकावं, सतत 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 नाम, सतत ज्ञान विचार असावा. आणि याचा विचार करणं वेगळं महाराज आणि ग्रंथ वाचणं वेगळं. सतत सतत ग्रंथ वाचणं हेही रजोगुणातच मोडतंय महाराज. कारण मग किती वाचायचं? प्रत्येक लेखकाचं वाचत वाचत बसलं तर मग आपण व्हायचं का? नुसतंच तांदूळ नीट करत बसायचं, जेवण करायचं का? भात शिजवायचा का? गावाचं सगळे मिलला जाऊन मग कामाला बसायला पाहिजे, नीट कराय तांदूळ. कामापुरतं लागतंय तेवढं घेतलं पाहिजे महाराज. आपल्याला वेळ कमी आहे, आयुष्य जात आहे, मी ब्रह्म आहे बस. तुकोबारायांचा पाठलाग केला तरी ते कळेल, रामदास स्वामींचा पाठलाग केला तरी तेच, ज्ञानोबारायांचा पाठलाग केला तरी तेच, काही फरक नाही. हे आमचे वारकरी संप्रदायातले संत महान चार सोडले तर कुणाचा पाठलाग आम्हाला करायची, भीक मागायची गरज नाही महाराज. हे तत्वज्ञान फार मोठं आहे. तुकोबाराया सगळे साधू संत, ज्ञानोबाराय तर हे सांगतात की तो सत्वगुण सुद्धा शेवटी महाराज काय झाला पाहिजे? विरला पाहिजे. याचा अर्थ आम्ही अजून सत्वगुणात आलेलो नाही म्हणून आम्हाला म्हणायचा तो अधिकार नाही. कारण सत्वम सुखे संजयते, सत्व सुखरूप आहे, सुख देत, सुखाची चाहूल आणून देतं आम्हाला. आणि मग ते सत्व, सत्वात संजायते ज्ञानम. गुणत्रय विभाग विभागामध्ये 14व्यामध्ये चांगलं सांगितलेलं आहे मला. सत्वगुण ज्ञानाला हेतू आहे. म्हणून सत्वगुण अंगात वाढला की मनुष्य महाराज सेवा करावी देवाची, काहीतरी उत्सव करावा हे असं वाटतं. आणि मग या वाटण्यातून उद्देश काय असतो महाराज? हे सगळं करणं म्हणजे आम्हाला त्याची आवड लागावी अशी त्याची इच्छा असते. एखाद्या आता नाम घ्यायचं असतं, 1 कोटीचा संकल्प केलेला असतो, तुम्ही 1 लाख लिहून द्यावं, तुम्ही 1 लाख लिहून द्यावं.
हे महाराज करण्याचा उद्देश काय त्यांचा? लिहित लिहित बसलं म्हणजे एक आवड निर्माण व्हावी आणि त्या आवडीतून नाव घ्यायला तुम्ही प्रवृत्त व्हावं. ती वही पुरा करून द्यायची नसते त्यांना, त्या वहीची गरज नाही त्यांना. गरज कशाची हो? तुम्ही नाम घ्यावं. लहान मुलाला आवडत नाही पदार्थ म्हणून आईनं हट्टानं तो चारायचा प्रयत्न करत, खात नाही तर बाबा चव बघ एक दिवस, इतर भात खाऊ नको, भाकरी खाऊ नको, पण हा पदार्थ खाऊन बघ, कसं तूप आहे बघ, लोणी कसं आहे, हे चारल्याशिवाय कळणार नाही. ती गोडी लागण्यासाठी आहे महाराज, त्याला मोठं करण्यासाठी नाही. जर त्याला ते कळालं गोडी तर आपोआपच तो सेवन करेल. पुढती सडे घडते सेवन आगळीने भक्ती भाग्य बळे निर्भरता. भक्तीचं भाग्य हे बळ हे चढतो वाढते असं सेवन करण्यावर अवलंबून आहे महाराज. ती सेवावी ही चाड निर्माण करण्यासाठी सत्वगुण पाहिजे. पण तोही सत्वगुण शेवटी मी सुखी आहे, मी आज कीर्तनकार आहे, मी प्रवचन चांगलं सांगितलं, लोक मला मानतात, लोक माझी स्तुती करतात, मी आज पारायण केलं, हे माझं 100वे पारायण, हे माझं ज्ञानेश्वरीचं 600वे पारायण. भाग्य आहे महाराज ज्यांच्या मुखातून ज्ञानेश्वरी गाथा, भागवत, दासबोध हे सगळी पारायण होतात. ती जी पवित्र आहे, पवित्र तो देह वाणी पण अजिबात चुकीचं नाही महाराज. पण हे करताना की या सगळ्या गोष्टी कृतिशीलतेत बघायला गेलं तर शेवटी तुकोबारायांना अपेक्षा आहे तो एक अभंग जरी आम्हाला सुचला आणि एक सुटला जरी अंतःकरणात तरी तुकोबारायांना आनंद होतो. आईला फक्त काय असतं, सेवा करत असते मुलाची, सगळं करत असते, फक्त त्यानं मुलानं प्रेमानं व्यवहार करावी एवढी इच्छा असते. तिला सोनं नाणं आणावं, तिला घर बांधून दाखवावं असं काही नसतं, फक्त सौहार्दपूर्ण व्यवहार असावा. तसं तुकोबारायांना साधकाने कसं असावं त्याच्यासाठी अभंग फार सुंदर मांडलेले. जया परमार्थाची चाड तेने सांडावे लिहा, धरुणी भजनाची चाड नित्य नेम आदरे. ही बंधनच आहेत महाराज. मग रजोगुण, तमोगुण, सत्वगुण, शेवटी सत्वगुणी मनुष्य. आम्हाला असं वाटतं आता तुम्ही आम्ही सुखी आहोत असं वाटतंय मला, का आम्ही पारायण करत आहोत, चांगलं आहे महाराज, अजिबात चूक नाही, अजिबात म्हणजे अजिबात चूक नाहीये. पण तरी देखील मी सुखी असावा असं वाटणं हा देखील एक वेळ भ्रम आहे महाराज. मी सुखरूप असावा एक कल्पना केलेली आहे, मी सुखरूप आम्ही आहोतच, म्हणून आम्हाला सुखरूप व्हायचं आहे. सुखरूप होण्यासाठी सत्व सुद्धा गळून जायला पाहिजे. सर्वाहुनी निराळा रजतमा वेगळा, भोगी प्रेम कळा त्याची. भक्ती करण्याकरता सत्वगुण पाहिजेच, पण तोही सत्वगुण शेवटी अडकून ठेवणार आहे. सोन्याची बिडी सुद्धा महाराज प्राणनाश करते, तसं सत्व सुद्धा मी सुखरूप आहे असा भ्रम करते, सुखी आहे असं भ्रम उत्पन्न करते. मग तो सत्वगुणाच्या बिडीतूनही आम्ही मुक्त झालं पाहिजे. हे 3 गुण जाऊन जेवढे मी गुणत्रयातीत होऊ त्यावेळी मग गुणत्रयांचा अव्हेर झाला असं म्हणायचं. मग तो पुरुष कोणत्याही माणसाची स्तुती करत नाही आणि कोणाचीही तो निंदा करीत नाही. आणि मग स्तुती केली की आम्हाला बरं वाटतं महाराज. मग स्तुती, मी कीर्तन चांगलं केलं, ही कीर्तनकाराची स्तुती का त्याच्या जीवाची स्तुती का त्याच्या आत्म्याची स्तुती? महाराज आत्म्याची स्तुती होत नाही, कीर्तनकाराची स्तुती समजून घ्यावं. माणसं प्रामाणिक आहे ते बोलत असतात, काही चुकीचं नसतं महाराज. आज महाराज पारायण करतात, महाराज वेगवेगळी महाराज दिंडीला लोक चालतात, प्रामाणिक माणसं मत व्यक्त करत, मत व्यक्त करणं त्यांचा अधिकार आहे, योग्य आहे, चुकीचं काही नाही. पण त्यानं हुरळून जायचं का त्यांना आत्मपरीक्षण करावं, हे साधकानं म्हणजे जपण्याच्या गोष्टी फार आहेत. आणि असं ज्याचं लक्ष आहे परमार्थामध्ये महाराज, तो मनुष्य विशेष नवीन गोष्ट दिसली की तिकडं धाव घेत नाही. आणि परमार्थात नाविन्य माणसाला फसवतं. नौका माणूस आणला की जरा बरं वाटतं महाराज. आता केवढा मोठा बैल आणला म्हणजे नांगरायचं काम तेच असतंय महाराज, काय फरक नसते. आता काय सांगायचं, मोठी बैल जोडली म्हणजे काय मोठ्या ट्रॅक्टर एवढं नांगरणार आहेत का? नाहीच. घडायचं तेवढंच काम घडेल प्रारब्धानं, जेवढं ठरलंय तेवढंच होईल. म्हणून परमार्थामध्ये सुद्धा फार फार अट्टहास जरी आम्ही केला तर तो रजोगुणात मोडतो, एवढं लक्षात ठेवायचं. फार एवढा अट्टहास करा असं म्हटलं नाही. देहाला ताडण करा, त्याला कुठं कष्ट द्या असंही महाराज म्हणत नाही. कारण आयुष्य मर्यादाच आमची कमी आहे. मुळात तप करायचं आहे, पण ते आंतरिक शुद्धीसाठी करायचं आहे. आणि आंतरिक शुद्धी ही महाराज नामस्मरणानं होऊ शकते, विचारानं होऊ शकते. म्हणून एक ईश्वर शरणांगती नामधारक व्हावं आणि एक वेदांत विचारानं आपण मी ब्रह्म आहे, जगत आहे ते नित्य आहे, एवढ्या 2 गोष्टी पटवून घ्याव्या. आणि मी कशानं बांधला गेलेलो आहे, वास्तविक मला बांधलंय काय, हे कल्पित बंधन आहे. आणि मग हा फासा कसा कसा तोडता येईल,
आस आहे. मग आस कशा कशातून उत्पन्न होते आम्हाला? शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय. सत्ता आहे, संपत्ती, यश आपल्याला आहे, कीर्ती, प्रतिष्ठा हे सहज सगळ्या लोकांना काय आहे पाहिजे असतं. कोणालाही नको असं नाही महाराज. आम्हाला चांगल्या शब्दातून सुख मिळावं, कानाद्वारे ऐकायला मिळावेत, हे सगळी सुखाची साधनं आहेत ही, आणि सुख येण्याची ही ठिकाण आहेत. आणि त्यामुळे आमची नजर फार याच्यावरच असते. सुखरूप असलेल्या आत चैतन्याकडे अजिबात नाही. म्हणून वास्तविक ही सगळी सुख जरी गोळा केली महाराज, तरी आमचं जीवन हे निर्विषय जीवन अतिशय सुखरूप आहे आणि वैषयिक जीवन हे अतिशय दुःखरूप आहे. हे कळायला वेळ जातो फार. मला सांगा, तुम्ही आम्ही आज जे जिवंत आहोत, हे विषय भोगून आम्हाला जास्त सुख मिळते काय झोपल्यामुळे आम्ही जास्त सुखी आहोत? आम्ही झोपल्यामुळे जास्त सुखी आहोत. झोपेतलं सुख आहे ते निर्विषय सुख आहे. कितीही चांगलं गाणं लागू द्या, तुम्हाला 1 वाजेपर्यंत ऐकू वाटेल रात्री नाही. झोप आली की महाराज ते ट्रान्झिस्टर म्हणा काय असेल, टीव्ही, ते तसंच सुरू असते, पण माणूस गाढ झोपतो. त्याला आता गरज नाही, आता मला आपल्या स्वरूपात रमायचं आहे. आणि त्यावेळी मग तो जीव अज्ञान वश होऊन मला सुषुप्तीत गाढ निद्राधीन होतो. पण वास्तव तिथं साक्षी चैतन्यानं आम्हाला काय ठेवलेलं असतं? सुखरूपता दिलेली असते. ते सुख वास्तव आत्मस्वरूपाचंच आहे. फक्त जागा होतोय म्हणून त्याला ब्रह्मभाव म्हणता येत नाही. ना तरी स्वप्न जागरण म्हणतात. तिथून बाहेर आला तर जीव जागृतीतील, गेला तर स्वप्नात जाईल. म्हणून सुषुप्तीतल्या जीवाला ब्रह्मभाव योग्यता आहे, पण ती अवस्था बदलते म्हणून, अवस्थांतर होतं म्हणून ती सुखरूप तात्पुरती मानलेली आहे. म्हणून आम्ही फार सुखी आहोत, सुखरूप आहोत हे विषयामुळे नाही महाराज. आम्हाला झोपेचं सुख देवानं दिलेलं आहे. म्हणून झोपेतल्या सुखाला जर एवढी उच्चता असेल, निर्विषय सुख जर एवढं सुख देत असेल, तर प्रत्यक्ष जीवनमुक्त स्थिती किती उच्च असेल, समाधी सुद्धा किती सुखरूप असेल महाराज. म्हणून योगी पुरुष, जीवनमुक्त पुरुष हे आमच्यातली महात्मे आहेत महाराज. त्यांना अनुभव आहे खऱ्या सुखाचा, आणि खऱ्या सुखाची ओळख, यालाच आत्मस्वरूपाची ओळख, यालाच मीचं भान म्हणावं, यालाच खरा मी याची जाणीव म्हणावं. पण तोपर्यंत मग काय होतं आम्हाला? असा अध्यास्त अध्यारोप ह्यातच आम्ही गुरफटून राहतो. जोपर्यंत दोरी पडलेली आहे हे कळत नाही, तोपर्यंत आम्ही साप समजूनच काय झालेलो आहो, भयग्रस्त झालेलो असतो. वास्तविक त्या दोरीवर एकदा सायंकाळच्या वेळेला जाताना दोरी पडते. दोरी पडताना सापासारखीच पडते, त्याचा सदृश्य स्वभाव आहे तसं पडणं. आणि मग ज्यावेळी उजेड मारला जातो त्यावेळी मग कळतं ही साप नसून काय आहे, दोरी आहे. मग आतापर्यंत जिला आपण साप म्हणत होतो ती काय होती, दोरी होती. आता ती काय झाला, दोरी झाली. मगाशी साप कशावर भासला, मग दोरीवर भासला. आता दोरीला अधिष्ठान म्हणायचं ही विचाराची भाषा आहे, विचार जागरातली म्हणा. पण दोरीला अधिष्ठान म्हटलं, तिच्यावर भासला साप. आता ती दोरी त्यानं खुपरी केलेली महाराज हातात घेऊन घरला गेलं आणि त्यानं रिडकाला बांधलं. आता त्या सापानं बांधलं म्हणायचं का दोरीनं? मग आता तो साप नव्हताच मुळात, मुळात ती काय होती, दोरीच होती. भासलेलं जगताचं भान हे ज्यावेळी आम्हाला निवृत्त होतो, निराश होतो, त्यावेळी ते असताक्षणीच देव होता, देवच आहे असा एक अजातवाद आहे. मुळात नाहीच जग झालेलं महाराज परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी. असं कळणारा पुरुष महाराज तरी देखील ज्ञानोबराया सांगतात, श्रद्धेनं तो मनुष्य हे जग व्यवस्थित व्यवहारासाठी म्हणून खरं समजून लटकं खरं समजतोय आणि काय करतो, व्यवहार करतो. मग पंढरीची वारी अशा पद्धतीनं संतांनी महाराज सेवा केलेली आहे की माझी जीवीची आवडी पंढरपुरा नेईन उघडी. जग मिथ्या आहे असं समजून देखील त्याच जगात पंढरपूर एक असं क्षेत्र आहे की सकळही तीर्थे गेली, सकळही पापे गेली दिगंतरी वैकुंठ पंढरी. या सकळ पृथ्वीवर, सगळ्या पृथ्वीवर एक क्षेत्र असं आहे की ज्याच्याकडे बघितल्यानंतर सगळी पाप निवृत्त होतात. तुकोबाराय म्हणतात, ज्ञानोबाराय मान्य करतात. म्हणजे हे जग मिथ्या समजून देखील त्यांनी सेवा सोडलेली नाही. असे सगळे संत महान भाव आपला अनुभव सांगतात महाराज. आणि ही बंधनं सुटण्यासाठी म्हणून मग आम्हाला विचारसरणी सांगितली. एक तर ईश्वराची शरणांगती पत्करा, नाहीतर एकतर वेदांत विचाराचा तुम्ही काय करा, ध्यास धरा. वेदांत विचार करणाऱ्याला महाराज ईश्वर शरणांगती जमेल असं नाही, आणि ईश्वर शरणांगत झालेल्याला ज्ञानाच्या गोष्टी पचतील असं नाही. पण दोन्हींचा समन्वय असणारा महाराज शहाणा. वैराग्य असायला पाहिजे, भक्ती विषयी अंतःकरणही दयार्थ असायला पाहिजे,
आणि अंतःकरणात वेदांताचा विचारही थोडाफार असला पाहिजे. शंकराचार्य हे जिवंत उदाहरण महाराज. शंकराचार्य ज्ञानी होते, वैराग्यवानही होते आणि भक्तही होते. पंढरपूरला आल्यानंतर त्यांनी पांडुरंगाचं अष्टक करून देवाविषयीची आपली भूमिका, प्रत्येक देवाविषयी त्यांनी अष्टक रचली. म्हणजे परमार्थी मनुष्यानं सहृदय अंतःकरणानं ईश्वराची सेवा करावी. सेवा करत असताना महाराज आम्हाला काय होतंय, सकाम सेवा करायची सवय आहे, करावीच लागते, पर्याय नाही. काय होतंय, कारण कोणताही व्यवहार करताना आम्हाला संसारात अशी सवय लागलेली आहे. एखादं जनावर घ्यायचं झालं तर ते दूध देईल काय, दिलं तर मग बिल किती येईल, किती महिने दूध देईल, त्याला काय खर्च आहे, आम्हाला ते स्वस्तात बसेल काय, असा सगळा सांगोपांग विचार करून परत ते विकायला गेलं तर आणि घेतलेल्यापेक्षा जास्त पैसे देऊन जाईल काय, एवढा बारकावा असतो आमचा. आणि मग एखाद्या पारख्या माणसाला दाखवायचं, माझ्या नजरेनं असं आहे, तुझ्या नजरेनं बघ. आणि मग शेवटी अतिशय तज्ज्ञ माणसाकडून आम्ही ते ठरवून मग असं घेतो. मग हे घेत असताना चांगल्या नफ्याचा विचार करूनच आम्ही घेतोय, म्हणजे सकाम आहे. कोणतीही गोष्ट प्रपंचातली असली सकाम आहे महाराज. त्यात प्रारब्धानं कमी जास्त होईल हा भाग निराळा. तसं परमार्थात सुद्धा आम्हाला सकाम पुण्य जोडायची सवय लागलेली आहे. ती हळूहळू कमी येते, नंतर नाही असं नाही. पण सकाम पुण्य जोडताना आधी सुरुवातीला सवय लागावी म्हणून मग आम्हाला विधी सांगितला. जी माणसं येतच नाहीत देवळाकडे महाराज, मग त्यांना सांगावं लागतं, सिद्धेश्वराच्या मंदिरासमोर उंबराचं झाड आहे, त्याला 108 रोज गुरुवारी प्रदक्षिणा मारीत जा, म्हणजे तुझी बुद्धी काय होईल, स्थिर होईल. मग ते आता ह्या सप्त्यात येत नाही म्हणून मग त्याला तसं सांगितलं तर ते करावं असं वाटतंय. कोण नसताना मग ती इथं येणार, 108 प्रदक्षिणा मारणार, जाणार. असं 108 वेळा फेरा मारायला लावण्याचा हेतू काय हो, त्यानं मंदिराकडं यावं. 1000 मारायला लावायच्या, मग 1,00,000 मारायला लावायच्या, असं करायला लावले की मग त्याला काय वळण पडत जातं महाराज. पण माणसं तेवढं करतात नाही, फळाची अपेक्षा धरताना घरला जातात निघून. आणि मग ती सकामता अशी वाढल्या लागलेली आहे. त्याचा मुख्य हेतू बाजूलाच राहिला, म्हणजे गुळ खायचा, औषध खायचं नाही. आणि मग त्यानं रोग निवृत्त होत नाही, आरोग्य लाभत नाही. म्हणून नुसत्याच गोळ्या खाईत जर राहिलं तर दुर्बल होत आहे. ताप जाण्यासाठी आम्ही गोळ्या खाल्या, पण शरीर सशक्त होणारं टॉनिक नको काय. ताप जायला पाहिजे बरोबर आहे, पण शरीर सशक्त व्हावं म्हणून आमच्याकडे दुसरं काहीतरी पाहिजे. तसं ज्ञान विचार पुष्कळ आहे, पण त्याच्या जोडीला भक्तीचा थोडा थोडा आम्हाला काय पाहिजे, त्याला हातभार पाहिजे. म्हणून नामस्मरणाची साधना सांगितली. आणि मग शेवटी काय, आस निवृत्त व्हावी. कोणत्याही मार्गानं हे बंधन काय झालं पाहिजे, सुटलं पाहिजे. आणि मग हे नाही तेच घेता श्री नसलेलं आहे बंधन मुळात. आणि मग हे काय उत्पन्न करतं, अंतःकरणात आस उत्पन्न करतं, शब्दांना आस उत्पन्न होते. एखादा विरुद्ध शब्द बोलला, क्रोध येतो महाराज. आमच्याविषयी स्तुती पराव्या मुखे रुचिकर, प्रतिपात्राचा गौरवी आदर नळ भराय सांगतात. दुसऱ्याकडून स्तुती ऐकली आणि दुसऱ्यानं सांगितलं, फोनवर गोड गोड बोललं, हे बरं वाटतं महाराज माणसाला. एकच शब्द असा प्रयोग करतो महाराज. पांडवांचं मोठं उदाहरण, केवढं मोठं महायुद्ध झालं महाराज. द्रौपदी सारखी, दुर्योधनासारख्याला बोलल्या, अंधळ्याची मुलं अंधळी, एवढा प्रकार मोठा पुढं भोगावा लागला. स्पर्शानं पुष्कळ अशी उदाहरणं देता येतील महाराज. रस, रूप, गंध, प्रत्येक विषयासाठी एक हरिण, कमळ, आपला भुंगा, हत्ती, नादे शब्द, स्पर्शे मातंग, शब्दे कुरंग म्हणतात. आणि माशाला रस विषयामुळं अविषयाची आशा, गळगिळी मासा, फुटुनिया घसा, मरण पावे. आणि मग मरणाची वेळी करी तळमळ, माठ भीकर पाळते वेळी. आमचीच उदाहरण आहेत महाराज. आठवण कधी येते हे तुकोबारायांना अगदी सांगायचं आहे. त्यात अडकल्यानंतर देव म्हणणारा समाज आहे सगळा महाराज. आम्ही सगळे पामर जीव अडकल्यानंतर देव आठवतो आम्हाला. आणि मग आठवे देव तो करावा उपाव. जो उपाय करायचा आहे ते देव आठवायचा करायचा आहे. इथं खरोखर कुणाच्याही उपाधीत गुंतायचं नाही महाराज. हे कुणाचा म्हणजे तिटकारा करतोय असं नाही, आम्हाला सवयच लागलेली आहे उपाधीवर प्रेम करायची. एखादे महाराज आले तर महाराजांनी सांगितलेल्या विचाराचा पाठलाग करायचा. महाराजांचा पाठलाग काय करायचा, महाराजांचा पाठलाग त्यांच्या गावापर्यंत होईल फार फार. आणि फार जवळ राहिला तर त्यांची संगत कळेल, त्यांचं चरित्र कळेल, ते कसे वागतात ते कळेल. त्यांच्या वागणुकीचा काहीही आमच्या जीवनाशी देणे घेण्याचा संबंध नाही महाराज.
म्हणून आपण ठरवलेलं काम करायचं. मग त्यात माणसं कशी कशी वाहत जातात हे आपणच विचार करायचा. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. नुसत्या रेणुका माता पाणी आणण्याकरता गेल्या महाराज. आणि ऐकली ही कथा तुम्हाला सर्वांना परिचित आहे. गंधर्व राजा क्रीडा करत होता गंगेत. नुसती दृष्टी चळली आणि मग त्यांना कळलं तिकडं. जमदग्नी सर्वज्ञ आहे. वास्तविक पाणी आणताना त्या कशा आणत होत्या, म्हणजे पदरातून पाणी आणत होते असं टेंबेस्वामी सांगतात. पण तरी देखील त्यांच्या पाणी आणत असताना जिने आपल्या वस्त्रातून पाणी आणता बांधून एकही जीवनबिंदू न गळे, पाणी एक थेंबही त्यातून गळत नव्हतं, पदरातून आणत होत्या. काय पातिव्रत्य असेल. काही काही ठिकाणी वाळूची घागर करत होत्या, सापाचा काय करत होत्या, चुंबळ करत होत्या, अशी कथा आहे. पण त्या पातिव्रत्याच्या बळावर त्या आल्यानंतर जमदग्नींना मात्र ते सहन झालं नाही. जमदग्नी ऋषींना मात्र काही झालं नाही, सहन झालं नाही. जमदग्नी म्हणतात की राजाची धरता पाठ, तुला मिळेल पाटल्या गोठ, डोईवर मोठ न येईल. की तू ज्या सुखाची अपेक्षा करून गंधर्वाकडे पाहिलंस ती सुख इथं माझ्याजवळ नाहीत. मी ऋषी आहे, मी कंदमूळ फळ घालून निरासक्त जीवन जगण्यासाठी माझं जीवन अर्पित आहे. आणि साक्षात भगवान शंकर आहे जमदग्नी. ती रेणुका माता साक्षात पार्वती आहे. पण तिचं जीवन आश्रमात यायच्या अगोदर त्यांनी जाणलं, ती सर्वज्ञता त्यानं. आणि जाणल्यानंतर आपल्या चारही मुलांना ते आदेश देतात की मुलाईनं पाप, पुत्राईने केले पाप, हिची मान शीघ्र काप. आता काप आणू नको अंगी, आता तुझा हाताला कापरा सुद्धा थरथरा येता कामा नाही म्हणतात. हिची मान शीघ्र तोड. चारही मुलांना आदेश देतात जमदग्नी, वसुमंत, सुषेण आणि विश्वावसु. ती चारही मुलं महाराज जमदग्नी ऋषींना धर्मशास्त्रातला दाखला देतात. न मातो परदैवतम यौंच शास्त्र संमतम तर हस्या हनना शाश्वतम हंतम दुर्गतम ह्यानुभवेयम. की हे येतात, माता ही परमदैवत आहे. या सृष्टीवर मातेसारखं पवित्र दैवत नाही. तुम्ही तिला हत्या कर म्हणतात आणि आईची मान तोडल्यानंतर मी अधोगतीला जाईन याचं काय. आता जो सांगणारा होता महाराज त्याची ताकद किती हे कळायला पाहिजे होतं मुलाला. नाही शिकवल्यानंतर याला वाटला अनय, मला शिकवितो स्मय, मी म्हातारा झालोय का काय की, मी विस्मृती मला वाढली का काय की, म्हणून मला हा धर्मशास्त्र शिकवतोय. म्हणून जमदग्नींना क्रोध आला महाराज. त्यांनी जाळूनच टाकलं डोळ्याच्या नजरेने क्रोधानं. वसुमंताला जाळला, वसूला जाळला. सुषेणालाही विचारलं आईची मान काप, नाही म्हणाले. बरं कारणही सांगतात, हिनं पाप केलेलं आहे. बरं ते डोळ्याद्वारे नुसतं चित्र बघितलेलं पाप जर जमदग्नी मान्य करत नसतील महाराज, तर प्रत्यक्ष मानसिक पाप, कृतीतलं पाप हे कुठपर्यंत परमात्मा मान्य करेल. साधूचं जीवन जगताना बिनचूक जीवन जगणं अवघड आहे. हे ईश्वराला सुद्धा साक्षात घडणं शक्य नाही. आणि मग सुषेण म्हणतो की पितु शतगुणम माता, हे पिता तुमच्यापेक्षा 100 पटीनं माता श्रेष्ठ असते. तुम्ही फक्त कारण आहात आणि ती वास्तव कोण आहे व आम्हाला निमित्त कारण तुम्ही आहात. आणि ती प्रत्यक्ष कारण आहे. तिच्या पोटात मी वाढलोय, मला मारता येणार नाही. सगळ्यांना क्रोधानं जाळल्यानंतर मग शेवटी परशुराम दर्भसमिधा घेऊन येतात. आणि मग रामा तुझी बंधुता नाही की, ते काय म्हणतात तुझे 4 बंधू ऐकत नाहीत, मी तिची मान तोड म्हटलं, पण काहीतरी यावर काय कर, तू उपाय कर. आणि मग परशु घेतल्यानंतर महाराज नुसतं पितृवचन सेवापती म्हणावं तुकोबारायांनी त्या भाषेत. आणि जी झटदिशी परशु काढून टेंबेस्वामी वर्णन करतात दत्त महात्म्यामध्ये. झटदिशी परशु काढून झटदिशी मान तोडून पटदिशी टाकिली पाडून खटदिशी मेदिनीवरी पडे. की शिर तुटता चळचळा रक्त वाहे भळभळा, राम पाहे डोळा. आईच्या धडातून रक्त येणारं राम प्रत्यक्ष परशुराम पाहत आहेत. पण त्यांच्या अंगाला थोडा देखील थरथरा काप, अंगात थोडासा देखील घाम आलेला नाही. हे पाहिल्यानंतर जमदग्नी म्हणतात, हा 21 वेळ का म्हणाले, 100 वेळा पृथ्वीवरल्या सगळ्या राजांचा काय करील, निपात करेल. याची छाती दगडाची आहे का लोहाची आहे का कशाची आहे, हा विष्णू परमात्माचा आहे साक्षात. असं म्हटल्यानंतर मग जमदग्नी शांत झाले. आणि मग परशुरामांना विचारतात की मुला तुला काय हवं ते माग, तू आज जे कृत्य केलंस हे मला संतोष झाला आणि माझ्या संतोषासाठी मी तुला काय देऊ म्हणाले. आणि मग ते म्हणतात की ही आईचा वध झालेला आहे, माझे जे बंधू मरण पडलेले आहेत,
यांना परत जिवंत करा, आईला उठवा, उठवल्यानंतर तिला मारलेल्याचीही तिला स्मरण असू नये, नसावी स्मृती मातृवधाची, तिला मी मारलं याची आठवण असू नये आणि मला चिरंजीवता असावी. हे सगळं केल्यानंतर जमदग्नी आनंदाने सर्वांना उठवतात आणि मग रेणुका माता पातिव्रत्य धर्माचं पालन कसं करावं हे परशुरामांना पटवून देतात. ज्या पातिव्रत्या सांभाळती तिने ही गोष्ट ठेवावी चित्ती, अन्यथा जाता चित्तवृत्ती 80 गती उडवेल. पतिव्रता स्त्रीची अन्यत्र चित्तवृत्ती जर गेली अशी गती येईल. आणि मग तिथून पुढे परशुरामांना आख्यान वर्णन करतात. प्रत्येक गोष्ट ही धर्मशास्त्रानं महाराज चित्तशुद्धीसाठी सांगितलेलं आहे. कोणतंही कर्म अवांतर धर्मशास्त्रानं सांगितलेलं नाही. फक्त आपल्याला पाळायला तितकं काटेकोरपणानं कलियुग आहे, कालही तसा दुर्धर आहे, पण त्याला फळ आहे निश्चय. याचा अर्थ सकाम भक्ती करू नये असं नाही. आणि मग इच्छा धरून जरी काही कृत्य केली तरी सद्गती लाभेल, पण जीव बंधमुक्त होणार नाही. मुक्त व्हायचा झाला तर चित्तशुद्धीद्वारा आम्हाला बंधाचा विचारच करावा लागेल आणि जीवनमुक्तीपर्यंत पोहोचण्याकरता एकही आस चित्तामध्ये राहता कामा नये. फक्त काम, शब्द काम असेल, रूप काम, रस काम, गंध काम, हे 5 कामच आहेत महाराज, इच्छाच आहेत. या 4 इंद्रियांच्या द्वारे प्रवेशात करतात. म्हणून परमार्थी मनुष्यानं डोळे सांभाळावे, जिव्हा सांभाळावी, उपस्थ सांभाळावं. इथून अधोगती होत असते. इथून काय होत असतो, जीव खाली उतरत असतो. म्हणून सांभाळण्यासाठी ही सगळी इंद्रिय सांगितली. याचा अर्थ जग बघू नये असं नाही. सौंदर्य आहे, पाहावं लागेल, डोळे तिकडे जातातच महाराज, पण बघत असताना ती निर्विकार दृष्टी डोळ्यात असावी, तुलना त्यात नसावी. एखाद्याला बुद्धी दिली असेल महाराज, तिथं तुलना नसावी. देणं ईश्वराचं असतं, सरस्वतीनं त्याच्यावर प्रसाद केलेला असतो. असे वसुंधरा बहुरत्ना पृथ्वी आहे महाराज. पृथ्वीवर पुष्कळ असे बुद्धिमान लोक आहेत. म्हणून तुलना असते तिथं ईर्ष्या असते, तिथं द्वैत असतं. आणि द्वैत जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत महाराज बंधनं फार घट्ट होत जातात, आवळत जातात. ही शिथिल व्हायचं झालं तर मग ईश्वर शरणागती हे देवानंच निर्माण केलेलं आहे महाराज. रामेश्वर शास्त्री काय परिपूर्ण ढिसाळ नव्हते महाराज. एवढे आम्ही तुम्ही कीर्तनातून बोलण्यासारखे तेवढे अधपतीत नव्हते. पण तुकोबारायांच्या वाटेला गेल्यानंतर साक्षात तुकोबाराया कोण आहे हे कळेपर्यंत त्यांना फार सारा विवेक विचार करावा लागला. आणि मग ते स्वतः सांगतात, तुकिता तुलनेसी ब्रह्मतुकाश. शास्त्री आहेत, सर्व शास्त्रांचा विरोध परिहार करण्यास सामर्थ्य साक्षात रामप्रभूंचं त्यांना दर्शन झालेलं आहे. एवढे अत्युच्च टोकाचे शास्त्री पण तुकोबारायांच्या दृष्टीनं बघायला गेले तर ते काय ठरले हो, पंडित ठरले, शास्त्री ठरले. पण तुकोबारायांची जी व्यापक भूमिका आहे ती त्यांना आलेली नव्हती. म्हणून प्रत्येक महापुरुष, प्रत्येक संत महाराज त्या अवस्थेत त्या उंचीवर पोचलेले त्या तत्वज्ञानाने. शेवटी काय, प्रत्येक जीव बंधमुक्त झाल्याशिवाय शोभत नाही. नुसता रजोगुणाच्या दांभिकपणानं अजिबात शोभणं शक्य नाही. ते लौकिकातलं शोभणं म्हणायचं, परमार्थातलं शोभणं वेगळं. म्हणून पोशाखावरलं शोभणं वेगळं आणि अंतरंगातला शोभा वेगळी. अंतरंग शोभलं तुकोबारायांचं, ज्ञानोबारायांचा अंतरंग मोठा होता. हे सगळे संत अंतरंगातून शोभले आणि मग त्या निमित्तानं पोशाख घेऊन आम्हाला रमता येईल, रंगता येईल, पण आम्हाला मुक्त होता येणार. म्हणून वारकरी एवढ्या उच्च अधिकाराचे आहेत महाराज की नुसते पांडुरंगाची वारी, पंढरीची वारी, पांडुरंगाचे तुळशीमाळ गळा धारण करून त्याचा विचार जर अतिशय सातत्यानं अंतापर्यंत टिकवला तर शेवटचा आधीच गोड व्हावा, इथपर्यंत प्रवास व्हायला काय हरकत नाही. आणि मग हे जेवण आहे परमार्थाचं, शेवटपर्यंत चोख आणि त्यात काही खडा येता कामा निवडे जेवण शेवटच्या घास होय त्याच्याऐंशी सखळई. पण काय हे स्थिर राहील बुद्धी. तिथं सुद्धा महाराज काहीतरी पाश टाकतात देव, तिथं काहीतरी सुद्धा आणि महाराज परमार्थात अडचण येते. शरीराची सामग्री तरी सांभाळायला पाहिजे, शरीर सांभाळायला पाहिजे, त्याच्यासाठी आहार सांभाळायला पाहिजे. ह्या सगळी शुद्धी सांभाळत आम्हाला तिथपर्यंत प्रवास करायचा आहे. म्हणून नाही तेच घेता श्री होईल दुरी निजपंथ. मी वास्तविक ब्रह्मरूप असताना मी देहाला कसं मी म्हणायचं, विचार करायला पाहिजे. बरं, देह तरी लौकिकातले आहेत, हे सगळं अचेतनातलं आहे. चेतन फक्त एक ब्रह्मतत्व आहे आणि अचेतन आहे ते सगळं इदंतेमध्ये मोडतं. हा ही आणि हे सगळं जग. शेवटी काय जग असं इतकं तितकं असं तसं, हा असा आहे, ही हे, याच्या पलीकडे काही नाही महाराज. या जगामध्ये पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी,
विचार सगळे संपले. सृष्टीकडे नपुसकलिंगी, पुरुषाकडे पुरुष म्हणून पुल्लिंगी, स्त्रियांच्याकडे स्त्रीलिंगी, पण सगळ्यात आत्मतत्व सगळीकडेच भरलेलं आहे. आम्हाला फक्त चेतनातलं चेतनतत्व कळतं, तेही तर्कानं अनुमानानं सांगितलंय. म्हणून दगडातलं चेतन तत्व आम्हाला कळत नाही. ते ज्ञानोबरायांनी भिंत चालवून चांगदेवांना दाखवलं. जडातही चेतना आहे. मग ते आम्हाला कसं आहे, राधाकृष्णन अन्य एक विचारवंतांनी सांगितलेलं मान्य करू, पण ज्ञानोबरायांचं सांगणं आम्हाला पटत. आमचं पुण्यच तेवढं नाही, पूर्वसुकृतही आमचं बलवत्तर नाही. म्हणून कळवून घेण्यासाठी वारकरी संप्रदायाचे विचार फार उच्च कोटीचे आहेत. हे सगळं जग नश्वर आहे आणि मग कितीही यातले मोहाचे प्रसंग समोर आले तरी हे माझ्या हिताचे नाहीत असं म्हणून डावलता येणारा महाराज यात भाग्यवान. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे हे जगात म्हणतं. धनदारा पुत्र जनबंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या हे हा जिथं जिथं येईल महाराज, ते सगळं जागतिक पदार्थातले असतात आणि हे सगळे जागतिक पदार्थ जगदंतपाती आहेत. जगाच्या अंताबरोबर ते जातात आणि मग जगाच्या अंताबरोबर उरतो तो फक्त एक हरीच उरतो, अन्य काही उरत नाही. म्हणून देश काल वस्तू याच्या पलीकडे एक तत्व कायम स्वरूप आहे. त्याला ईश्वर स्वरूप म्हणावं भक्तीच्या मार्गातून, आणि ज्ञान स्वरूपाच्या विचारातून बघायला गेलं त्याला परब्रह्म म्हणावं. शेवटी दोन्हींचा मेळ घालून भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याने आम्हाला कोणत्याही बाजूने होईना का, पण आम्हाला तिथपर्यंत पोहोचण्यासाठी विचार करावाच लागेल, कृतीही करावी लागेल, आणि विचार दोन्हींचा मेळ घातल्याशिवाय आम्हाला समाधान लाभणार नाही. म्हणून कृतिशीलता पाहिजे, पण फार कृतिशीलताही नको. जिथं करायचं तिथं विचार करायला पाहिजे. विचारा वाचून न पाहिजे समाधान. म्हणून हे सगळं आतापर्यंत करत आलो. संस्कार झाले, बुद्धीवर संस्कार करायचे आहेत. आपणच महाराज, आपण बदल करायचा असतो परमात्म्यामध्ये. म्हणजे आपणच आपल्या गुणावर काय करायचं, राज्य करायचं. आम्हीच आमच्या मनाला थांबवायचं, आम्हीच आमच्या मनावर काय करायचा, विजय मिळवायचा. आम्हीच आमच्या मनाला वापरायचं. मनानं आम्हाला वापरायचं काय, आम्ही मनाला वापरायचं. आम्ही मनाला वापरायचं महाराज. आणि मनाला जोपर्यंत वापरायला आम्ही शिकत नाही तोपर्यंत आम्हाला पाहिजे तशी प्रगती होणं शक्य नाही. मन अचेतन आहे महाराज, मन जड आहे, ते वायुतत्वाचं आहे, रजोगुणी आहे, पण त्यातली वृत्ती मात्र काय करते, चिदाभासासह व्यवहार करते. मन बाहेर जाऊन काहीच करू शकत नाही, ते आतच कल्पना करताय महाराज. फक्त आता बोली भाषेत व्यवहार कसा झालाय, माझं मन गावाकडे गेलंय, माझं मन चिक्कूच्या बागेत आहे, माझं मन पेरूच्या बागेत. ते कवितेत ऐकल्यामुळे आमचा भ्रम झालाय. मन शरीर सोडून बाहेर सहजासहजी जात नाही. गेलं तर फार डोळ्यातली वृत्ती फार फार जाऊ शकते, कानाच आवाज ऐकण्यापुरतं जाऊ शकते. याच्या पलीकडे मन शरीर सोडून बाहेर जात नाही. पण मनोवृत्ती मात्र आतल्या आत एक मनोमय सृष्टी निर्माण करते. एक बाहेरली सृष्टी आहे, त्याला दृश्य जगतातल्या सृष्टीला बहिर सृष्टी, आणि आतली सृष्टी आहे ती मनोमय सृष्टी आहे. आणि त्या मनात निर्माण केलेली आम्ही सगळी धागेदोरे आहे. हा माझा भाऊ आहे, ही माझी बहीण आहे, ही माझी पत्नी. आणि हे मनातलं घालवण्यासाठी विचाराची गरज आहे. बाहेरला घालवायचंच नसतं महाराज, फक्त त्याचा बाधित निराश निश्चय करायचा. ही शेवटी यांच्या प्रारब्धानं आलेले, मी माझ्या प्रारब्धानं आलेलो आहे. माझं प्रारब्ध वेगळं, माझ्या मुलांचं प्रारब्ध वेगळं. माणसं अट्टहास करतात महाराज. आजीला वाटत असतं माझे सगळे नातू एकाच झोपट्यावर एकाच चादरीमध्ये झोपावेत, पण 5-6 नातू असलं तर एक एकाला कोचतंय, एक एकाला मारतंय. असं का होतंय हो? त्यांचं प्रारब्धच भिन्न असतंय महाराज. तुम्ही एकीनं राहावं असं वाटत असतंय, योग्य आहे, गरज आहे त्याची. राहावं अशी स्वाभाविक प्रवृत्ती वाटते आम्हाला, सगळ्यांनी मिळून मिसळून वागावं असं वाटतं. पण प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न असल्यामुळे ते राहायला त्यात तयार नसतं. म्हणून मुलाचं प्रारब्ध वेगळं, मुलांचं प्रारब्ध वेगळं, आमचं प्रारब्ध वेगळं. ते परमार्थ करतील, संस्कार करायचे, द्यायचे, काळजी घ्यायची, काळजी करायची नाही. म्हणून मुलाला ऍडमिशन मिळत नाही म्हणून आजान उपवास धरायची अजिबात गरज नाही. काय एवढा टास्क करायची गरज आहे? याचा अर्थ काळजी घ्यायला पाहिजे, सन्मार्गावर लावून आमचं काम आहे, बरोबर आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सोडता आल्या पाहिजेत. आणि सोडणं यालाच वानप्रस्थ म्हटलंय. घर सोडून जाणं म्हणजे परमार्थ नव्हे. आहे त्या ठिकाणी महाराज करता आलं पाहिजे. आणि ही सगळी मनाची भूमिका इतकी सशक्त आणि सकस असली पाहिजे, सगळ्यातून बाहेर पडता आलं पाहिजे. हे सगळे महाराज भाषा आहेत. बंधनाचा तोडू फासा, शब्द फासा आहे, रूप फासा आहे,
काम फासा आहे. याचा अर्थ सीतामाईसारखं सुंदर रत्न राम प्रभूला मिळालं महाराज. सांभाळतात त्यांना देखील आलं नाही. तुळशीदास महाराज म्हणतात काय नीतिशतक चुक भ्रतवारी राजा सांगतो, देखणी बायको आणि अतिउच्च संसार दुःखदायक आहे म्हणतात भ्रतवारी राजा. सीतामाई सारखं रत्न जपता आलं का हो? तिथून काही का असेना पण प्रारब्धानं त्या गेल्या. कथा तशी लिहिलेली होती, देव तसे वागले, रावण तसा येणार होता, त्याचा निपात करायचा होता. हे जरी असलं तरी माणसं वेगवेगळ्या विचारांनी बघायला गेलं तर त्याचा सांभाळ करणं कठीण आहे. मोठा संसार गोळा केला, रावणाला सांभाळता आला नाही. पुष्कळशे मोठे व्याख्याते झाले महाराज, पण मुक्त होता आलं नाही. ज्ञानोबारांच्या विचारानंच मुक्त होता येईल आम्हाला. मोठी व्याख्यानं झाडून मुक्त होता येणार. मोठे शब्द पंडित सिद्धी साधक महाराज उभारले, हात वर केला की सभा सगळी स्तब्ध करता येतील एवढं सामर्थ्य असणारे भारतामध्ये होऊन गेले. पण ज्ञानोबारायांचं तत्वज्ञान कुणालाही सहजासहजी कळालेलं नाही. त्यांचा पायीक होऊनच, त्यांना शरण जाऊनच हे कळवून घ्यायला पाहिजे. म्हणून बैसता संतांचे संगती. कळो आले कमळात. परमार्थातलं कळतंय पण पुढारीतनं टीव्हीतनं कळत नाही. ते परमार्थातलं कळण्याची साधनं वेगळी आहेत आणि व्यवहारातलं कळण्याची साधनं. व्यवहारातलं कळतंय, उद्या आता कार्यक्रम आहे, पेपरला येईल, रेडिओवरून कळतं, टीव्हीवरून दृक श्राव्य माध्यमातनं कळतं. परमार्थ दृक श्राव्य माध्यमातनं कळाला असतं तर रामकथा ऐकून सगळेच मुक्त झाले असते, भागवत कथा ऐकून सगळे ऐकाय गेलेली मुक्त झाली असते. नाही कळो येते, कळो आले कमळापती. कुठं? संतांच्या संगतीत बसलं. आणि संतांची संगती अशी असायला पाहिजे की ज्या संतांच्या संगतीत बसल्यानंतर परमार्थाचीच आवड उत्पन्न होते. आणि अशी आवड उत्पन्न होणं हे अंतरंग अधिकाराचं मोठं भाग्य आहे महाराज. म्हणून आवडीवर परमार्थाचं फल आहे. परमार्थाचं फल आमच्या कृतीवर नाही. आतली आवड देवाविषयी असायला पाहिजे. एक विषय तो सकाळांचा हरी. म्हणून गवळणींच्या व्यवहाराचा विचार गौण आहे. गवळणींच्या अंतःकरणाची आवड प्रधान आहे. देवाला प्रधान आवड आहे. देवाला करण्यातल्या कृतीचा अजिबात गौणत्व आहे. मग गवळणी कशा वागत होत्या, काय करत होत्या, गवळी यांची ताकपिरी कोण पोरी चांगली. म्हणून माणसं सामान्य नुसता वरपंग विचार केला तर मग ते अभंग आम्हाला विरोधाभासाचे वाटतात. तसं नाही. त्यांची भावना एकसंध होती, व्यवहार विस्कळीत होते. व्यवहार काय विस्कळीत होते तर जिवंत असतानाच त्यांना विधेयमुक्तीचा अनुभव होता. जिवंत असतानाच त्या देवाशी मनानच काय झालेल्या होत्या, एकरूप झालेल्या होत्या. असं एक ईश्वर शरणागतीनं सगळे पाश तोडत देवाशी जवळीक साधायचे आहे. म्हणून आमचा अंतराय होतोय आणि भक्तांचा देवाशी संलग्नपणा व्हायला लागलाय. म्हणून तुकोबाराय सांगतात, नाही तेची घेता शिरी होईल तुझी दुरी निजपंथ. बरं, हे मोकळच कल्पनेनं भ्रमानं आम्ही मांडलेलं आहे. नातीलीची माझे तुझे कोण मुझे बागवी, माझं ने तुझं हे कुठपर्यंत. मूळचं माझं कोण आहे, मूळचा मी कोण आहे याचा विचार व्हायला पाहिजे. मग माझं म्हटलं तर तुझं आहे आणि माझं ने तुझं परमार्थ दृष्टीनं काहीच नाही. या जगामध्ये एकाच आहे, ते फक्त परमेश्वराचं आहे, दुसरं कोणाचं हेही नाही. यावर आमची मालकी चालत नाही. हे फक्त पोकळ माझं तुझं आहे. मग कोण वजू वागवणार म्हणतात. आणि मग अशामुळे तुका म्हणे अंतराय देवी काय जिने येते. यामुळे अंतराय पडला देवाशी. आणि असं देवाशी ज्यांना अंतराय पडत आला ते जीवन कसलं म्हणायचं. देवी काय जिने येते, देवाशी अंतराय झालेलं जिणं हे कसं आहे, अनुपयोगी आहे, उपयोगी नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात, नाही तेच घेता श्री होईल दुरी निजपंथ. परमार्थाचा मार्ग हळूहळू मी जर भरकटत गेलो तर मग देव शब्द प्रमाणानं नऊ प्रमाणानं गावणारा नाही. दर्शन असं फक्त व्यवहारानं मांडलेलं आहे. आत्मदर्शन वास्तविक साक्षात आकारच झाला पाहिजे. स्वप्नात झालेला साक्षात्कार नव्हे. देव स्वप्नात आला असं सांगितलं, हे स्वप्न दृष्टांत खरे आहे, काही नाही असं नाही. पण साक्षात्कार याचा अर्थ आम्हाला साक्षात परमेश्वर रूप व्हायचं आहे, साक्षात ईश्वर रूप व्हायचं आहे, साक्षात परब्रह्म रूप व्हायचं आहे. आणि त्याला साक्षात आकार होणं. आणि मग साक्षात्कार एकदा झाला तसा परब्रह्म स्वरूपाचा की आम्ही मग सुखरूप, आम्हाला मग कोणाच्या अस्तित्वाची गरज नाही, कोणत्याही विषयाच्या सुखाची आनंदासाठी गरज नाही. आणि मग असं निरपेक्ष अस्तित्व, निरपेक्ष सुख, निरपेक्ष आनंद असा जर आम्ही आनंदरूप झालो तर परत जन्माला यावंच लागत नाही. म्हणून नुसता देह पडला तर इथला भोग संपला असं नाही, दुसरा देह मिळेल. जीव दशाच संपवाय पाहिजे महाराज. देहांतर होणं वेगळं आणि जीवांतर होणं वेगळं. जीव दशा गेली की जीवही व्हायचं थांबतं आणि देहही मिळायचा थांबतं. म्हणून किती उच्च जीव मिळाला, किती उच्च देह मिळाला, सद्गती ही महाराज फक्त सुख दाखवण्यासाठी आहे.
वास्तविक मुक्त होणं हे परमार्थाचं खरं उद्दिष्ट आहे. तुम्ही आम्ही मुक्तच व्हायचं आले हो संसारा, तुम्ही एक करा मुक्ती मार्ग हळूच धरा. व्यक्तिगत परमार्थ प्रत्येकानं करून आपापला उद्धार करून घ्यायचं. आणि वाटलं फार आवड असली ईश्वराची तर हीच व्हावी माझी अस जन्मजन्मी तुझा आता आम्हाला सेवा करायचं आहे. मुक्तीचा विचार आणि भक्तीचा स्वीकार करायचा, जीवन धन्य करता येतं. मानवी शरीराला येऊन एवढंच खरं आहे महाराज. फक्त इतर विषय आम्हाला नाविन्यानं मोहात पाडतात, तिकडं अजिबात फिरकून बघायचं नाही. हे सगळा जत्रा आहे, बाजार भरलेला आहे. मनाला अजिबात बहिर्मुख होऊ द्यायचं नाही. आणि ईश्वरानं कृपा करावी, अंतर्मुख दृष्टी तुमच्याकडे व्हावी. सिद्धेश्वराने साधू संतांनी आपल्यावर विवेक वैराग्याची कृपावृष्टी करून आमचा परमार्थ सिद्धीला न्यावा अशी विनवणी करून शिवेला विराम देतो. पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव तुकाराम.